गुड इव्हनिंग सगळ्यांना. आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चहा वगैरे घ्यायचा होता आणि आज गुढीपाडवा म्हणजे स्वयंपाकाचं पण संध्याकाळची तयारी करायची होती. काहीतरी पटकन बनवायचं पण होतं आणि मला आवरायचं पण होतं. स्वयंपाक वगैरे करून बॅग वगैरे भरायची होती गावाकडे जाण्यासाठी. म्हणजे चहा वगैरे घ्यावा, स्वयंपाक करावा, नंतर मग बाकीचं आपलं आवरावरी होत राहील. थोडंफार मी भरलं होतं सामान बॅगमध्ये, थोडंफार राहिलं होतं. चहा घेतला, चहा वगैरे घेतला, थोडंसं भांडे वगैरे होते, भांडे वगैरे घासून घेतले. भांडे तर घरात किती वेळेस पडतात तेच कळत नाही मला. दुपारी घासले होते, परत आत्ता घासले. मग अजून संध्याकाळी अजून स्वयंपाक वगैरे झाल्यावर पण पडणार होते. भांडे वगैरे घासून घेतले. कणिक वगैरे मळलं होतं, पुरी भाजी बनवणार होते मी. मग भांडे वगैरे घासून झाले की मग काय नाही, पहिले मसाल्याची तयारी करून घेणार होते. आणि एक्साइटमेंट होती, जायचं होतं रात्री गावाकडे. आईकडे जायचं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो आपल्याला. मग काय आवरून घेतलं, थोडासा भात वगैरे लावला. पहिले थोडासा भात वगैरे घेतला, थोडा भात लावून घ्यावा म्हणलं. नंतर मग पुरी वगैरे करायला थोडा वेळ लागणार होता. पुरी गरम गरमच बनवणार होते मी. मग काय नाही, थोडासा एकच वाटी भात लावला. आम्ही तर जाणार होतो, रियान शिकायचे पप्पा काय राहतील ते खातील दुसऱ्या दिवशी नाश्त्याला. मग काय नाही, एक वाटी भात वगैरे लावून घेतला. बाकीचं थोडंसं पसारा होता ते लावून घेतला. भांडे वगैरे धुतलेले होते ते. मग काय नाही, भाजीची तयारी, खोबरं वगैरे घेतलं, कांदा, थोडंसं लसूण वगैरे. दुसरं काही गरम मसाले वगैरे नव्हते घालणार मी, माझ्याकडे रेडीमेड मसाला आहे त्याच्यात घालण्यासाठी. म्हणून मग काय नाही, 2-3 कांदे घेतले, थोडंसं खोबरं लसूण घेतला, कांदे वगैरे बारीक कट करून घेतले. काम करत असतानाच डोक्यात चाललं होतं की गावाकडे जाऊन काय काय करणार, काय काय नाही. ताई पण येणार होती तिकडं, मग भेट पण होणार होती सगळ्यांची. आणि खूप खूप दिवस भेटायला मिळत नाही. आणि मग यायचं तर सगळ्यांनी सोबतच यायचं असं ठरवलेलं असतं, कारण नंतर मग आता लेकरांना सुट्ट्या आहेत, परत लेकरांची शाळा चालू होणार, ते पण असतं नाही का. आणि एकदा लग्न वगैरे झालं की मग कसं असतं, आपल्या भेटी होतात ते सणावाराला किंवा काही घरी काही कार्यक्रम असतो तेव्हाच होतात. अशी तर आपली भेट होत नाही बहिणींसोबत राहू किंवा भावासोबत राहू. पप्पाचं ऑपरेशन झालेलं होतं डोळ्याचं, म्हणून मग सगळेच येणार होतो आम्ही भेटायला. मी पण आले होते आणि ते पण येणार होत्या दुपारी. मी आता सकाळी पोहोचणार होते, रात्रीची गाडी होती माझी. मग काय नाही, आता आवरून घेतलं, भाजी वगैरे करून घेतली. आईकडे जायचं म्हणजे असं वाटतं काय करावं पण काय नाही, काही सुचत पण नाही. इथलं पण आवरून जायचं असतं, तिकडं पण जायची घाई असते. आणि वर्षभर जायला भेटत नाही, म्हणून जास्त एक्साइटमेंट असते. असं वाटतं एका वर्षात काय बदललं असेल, काही नसेल बदललं. आम्ही गेलो तर दिवाळीला जातो किंवा मग लेकरांना सुट्टी लागते तेव्हा जातो. आमच्या सगळ्यांच्या, आम्ही तिघीजणी बहिणी आहोत, तिघींच्या पण भेटी होतात, सगळ्यांची लेकरं येतात. मग कसं एन्जॉय होतं आईकडे गेल्यावर. आणि आपल्या आठवणी असतात जुन्या लहानपणीच्या, आपण खेळलेलो, बसलेलो, आपण कुठं बसायचो, कुठं खेळायचो, हे सगळं आठवतं. आज ना मम्मी भांडी घासती होती. आज मी आली इथं, मग मम्मीने काय केलं, भांडी मम्मीची साड्या होती इथं. आणि मम्मी छोटी होती. आणि लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.